हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं क्राफ्टर मोनिका या नवीन चॅनलवर। चला तर आज आपण घरी बसल्या वान बनवूया, ते पण अगदी सोप्या पद्धतीने। त्यासाठी आपल्याला राऊंड शेपचा कार्डबोर्ड लागणार आहे। जर तुम्हाला स्क्वेअर शेप जे काही शेप करायचा असेल ते तुम्ही घेऊ शकता। आणि ब्लाउज पीसचं काठपदर जे ब्लाउज पीस असतं त्याचा आपल्याला कापड लागणार आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी जांभळा कलरचा ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि ते राऊंड आकारचं कट करून ते कार्डबोर्डला स्टिक करते आणि त्याच्यावर आपल्याला डेकोर करायचं आहे वानसाठी, जे की आपण घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो आणि तेही कमी खर्चामध्ये। अशा प्रकारे मी राऊंड शेप कापून घेतलेला आहे आणि ते स्टिक करते। आणि तुम्हाला जर दुसऱ्या शेपचं कट करायचं असेल, दुसऱ्या शेपमध्ये बनवायचं असेल तर तेही तुम्ही बनवू शकता। तर अशा प्रकारे मी ते स्टिक केल्यानंतर त्याच्यावर आपले जे काही नाकातलं नथ असतं त्या शेपमध्ये त्याच्यावर डेकोर केलेले आहेत, बीड्स वगैरे स्टिक करून। हे पहा, तुमच्याकडे जर हीटर गन नसेल तर तुम्ही फॅब्रिक ग्लूने स्टिक करू शकता। माझ्याकडे अवेलेबल होती सो मी ह्याच्याने स्टिक करते। आणि हे स्टिक करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर डेकोर करायचं आहे। तुमच्याकडे जर आर्टिफिशियल फ्लावर्स वगैरे असेल तर तेही तुम्ही स्टिक करू शकता। इथे माझ्याकडे छोटे छोटे बीड्स होती, त्यामुळे मी ते गोल्डन बॉल चेन आणि बीड्सचा यूज करून नथ काढलेली आहे शेपमध्ये आणि त्याच्यावर मी स्टिक केलेली आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते। तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा डिझाईन्स काढून त्याच्यावर स्टिक करू शकता। पण ही खूप सोपी आयडिया आहे आणि तुम्हाला सुद्धा नक्की जमेल। तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा। जेव्हा हळदी कुंकूला जातो तेव्हा काही महिला आपल्याला खूप छान छान भेटवस्तू देत असतात वाण म्हणून। तर त्यावेळेस आपल्याला काही सुचत नाही की आपण काय त्यांना रिटर्न गिफ्ट द्यावं। त्यासाठी सुद्धा ही आयडिया खूप छान आहे, तुम्ही घर बसल्या सुद्धा बनवू शकता। किंवा काही स्पेशल व्यक्तींना, काही स्पेशल फ्रेंड्सना द्यायचं असेल तर तेही तुम्ही अगदी मोजक्या प्रकारे हे बनवू शकता। कारण सगळ्यांना देणं शक्य नसेल तर काही मोजक्या व्यक्तींना, मोजक्या फ्रेंड्सना तुम्ही हे बनवून देऊ शकता घर बसल्या। आणि ते तुमच्या हाताने बनवलेलं आहे असे म्हटल्यावर त्यांना अजून जरा आनंद होईल, कारण खास गिफ्ट खास व्यक्तींसाठी असेल तर आपण ते जरा जास्त हाताने प्रेमाने बनवतो ना। तर अशा प्रकारे मीही बनवण्याचा प्रयत्न करते। तर ही व्हिडिओ खूप अगदी सोपी आहे। हे पहा, मी व्हाईट बीड्स स्टिक करते, नथचं शेप करते। या ठिकाणी तुम्ही फ्लावर्स वगैरे सुद्धा स्टिक करू शकता, जे की आर्टिफिशियल्स असतात। अजून वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा आपण डिझाईन्स बनवू यापुढेही। तर ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्हाला नक्की लाईक करा, जेणेकरून आपण पुढचे देखील अजून वेगवेगळे सिरीज आणूया। हे पहा, दिसायला सुद्धा खूप छान दिसती। जे आपण नाकामध्ये वेअर करतो नथ, तशा प्रकारेच आपल्याला ती डिझाईन काढून घ्यायची आहे फर्स्ट, त्यानंतर त्याच्यावर स्टिक करायची आहे। जर तुम्हाला वेगळी डिझाईन काढायची असेल तर तेही तुम्ही करू शकता। मी बीड्स चिटकवते आणि आपल्याला हळदी कुंकूसाठी दोन जे आपण यूज करतो वानमध्ये छोटेसे बाउल्स टाईप असतात, वाटी, तेही तुम्ही यूज करू शकता। अदरवाईज तुम्ही पाऊच वगैरे असेल हळदी कुंकूचे तेही तुम्ही ह्याच्यावर स्टिक करू शकता। काही महिलांची पहिली मकर संक्रांती असती, त्यावेळेस सुद्धा हे आपल्याला डेकोर करण्यासाठी, होम डेकोरसाठी किंवा घरावरच्या सजावटसाठी हळदी कुंकूच्या वगैरे आपण हे वाण यूज करू शकतो। हे पहा, दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते। अशा प्रकारे मी पूर्ण शेप घेते। त्यानंतर इकडे बॉल चेन जी आहे माझ्याकडे गोल्डन कलरची, ती स्टिक करते। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही गोल्डन लेस वगैरे स्टिक करू शकता, नाहीतर गोल्डन कलर्स असेल ग्लिटरचं वगैरे तेही तुम्ही स्टिक करू शकता। हे पहा, खूप सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे आणि खूप सोपी व्हिडिओ आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा बनवू शकाल। खूप अवघड असं काहीच नाही आहे यामध्ये। प्रकारे आपली डिझाईन पूर्ण कंप्लीट झालेली आहे। यानंतर आता मी जे काही छोटे छोटे व्हाईट मोती असतात ते झुमके म्हणून या इथं खाली चिटकवलेली आहे नथीला, जे आपण वेअर करतो तशा प्रकारेच त्याला शेप येण्यासाठी। आणि अशा प्रकारे आपले जे काही प्लेट्स आहे हळदी कुंकूसाठीचा तो रेडी झालेला आहे। त्यानंतर मी ह्याला आउटर साईडने डेकोर करते थोडीशी लेस लावून, आणि नंतर मग हळदी कुंकूचे जे काही छोटेसे वाटे आहेत ते त्याला स्टिक करून टाकले। हे बघा, दिसायला सुद्धा खूप छान दिसते आणि खूप अट्रॅक्टिव्ह वाटते। त्यासाठी तुम्ही देखील नक्की ट्राय करा
आणि माझी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला ही पण व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आजपर्यंत आपण खूप सारे व्हिडिओज संक्रांतीचे पाहिलेले आहेत. हलव्याचे दागिने, वानचे व्हिडिओज, अजून रांगोळीचे व्हिडिओज, होम डेकोरचे व्हिडिओज, क्राफ्टिंगचे व्हिडिओ, या सगळ्या व्हिडिओंना तुम्ही भरभरून प्रेम दिलात, प्रतिसाद दिलात आणि खूप लाईक केलात. त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद. तर यापुढेही आपण खूप छान छान आयडियाज आणूया आणि छान छान क्राफ्ट बनवूया. तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.